मला शाळेत चिडवलं जात आहे, कॉलेजमध्ये चिडवलं जात आहे, बॉईज हॉस्टेलमध्ये माझं हरॅशमेंट होत आहे. तर मी जगू तरी कशी? मग मी काय केलं, मेडिकलमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोळ्या घेतल्या. वेगवेगळ्या मेडिकलमध्ये जाऊन पॅरासिटामॉल म्हणा, झोपेच्या म्हणा, अल्फोझोनम म्हणा, असं म्हणजे एवढं. सुसाईड अटेम्प्ट. हां. आणि एवढा गोळ्या घेऊन त्याची भुकटी केली, ती पाण्यात टाकून पिऊन घेतली. आता जेव्हा मी डोळे खोलले तेव्हा डायरेक्ट सेवाग्राम हॉस्पिटलला होती. 2 दिवसाने डोळे खोलले तेव्हा. 17 दिवस ICUमध्ये होती. त्यानंतर अ, पुन्हा 1 महिना मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. ती सिच्युएशन अशी होती की माझी स्मृती भ्रष्ट होऊन गेली होती आणि मला ABCD पर्यंत लिहिता नव्हते. जी स्टुडंट आज जिला 79% 12वीत भेटले, जी ओपन मेरिट आहे आणि जिला प्रत्येक विषयात डिस्टिंक्शन होते, तिची अवस्था अशी झाली होती का तिला ABCD पर्यंत लक्षात नव्हती. तरी पण मी तेव्हा डिसाईड केलं की याच्यानंतर शिवानी सुसाईड अटेम्प्ट करायचा नाही, सुसाईड करायचं नाही. त्या सुसाईड अटेम्प्टमध्ये जर मी मेली असती तर आज तुमच्यासमोर नसते मी. ते खरंच. चुकीचं पाऊल होतं. मी सर्वांना म्हणणार की लाईफमध्ये कितीही मोठं संकट हो, सगळं करायचं पण सुसाईडला जायचं नाही. जो सुसाईड करतो तो खरंच त्याच्या नजरेत खूप पडलेला माणूस असतो आणि माझ्याच्याने चुकी झाली ती. म्हणजे आता ते जाणवतं तुम्हाला. हां, जेव्हा मी रिकवर झाली, ते रिकव्हरी करायला मला 1 ते 1.5 वर्ष गेलेत. मी योगा केलं, मेडिटेशन केलं, एक्सरसाइजेस करून वगैरे मी माइंड जागेवर आणला आणि माझं BCom कंप्लीट केलं. तेच म्हटलं ना मी तुम्हाला, माझ्या भावाने मला मारायचा. तर हे सगळं झाल्यानंतर माझ्या भावाने मला त्रास देणं चालू केला होता. म्हणून मी बल्लारशाला गेली होती ट्रेनवर. अच्छा, म्हणजे हे बलारशा जाण्याच्या मागचं कारण हे होतं. हां. की मला समाजातून तर दुःख दिलं बा, आता घरचं दुःख चालू झालं. आणि आपण प्रत्येकच गोष्टी आईवडिलांना नाही सांगू शकत ना खुलून. हा विषय असा असतो की हा विषय 1-2 दिवसात नाही सांगू शकत आपण. हा विषय सांगायला खूप वेळ जातो. म्हणजे रोज तिळतिळ मरणं सुरू आहे रोज आणि रोज रोज रोज. आणि हे सगळं सहन आणि करावं लागतं. माझा एक सेकंड अटेम्प्ट झाला होता सुसाईडचा पुन्हा परत 2019ला तो माझ्या का म्हणून? बॉयफ्रेंडच्या चक्करमुळे, लव्ह अफेअरच्या चक्करमुळे. म्हणजे तुम्हालाही नॉर्मल लोकांसारखं प्रेम आणि अट्रॅक्शन हे होतं? ॲक्च्युली मला पण प्रेम होतं आणि मला पण स्त्रीसारख्या भावना असतात. मला पण पुरुषांबद्दल आकर्षण असतं. तर झालं काय की अशा चक्करमध्ये एक व्यक्ती भेटला मला आणि तो ऑलरेडी मॅरीड होता. बट त्याच्या घरची कहाणी त्याने अशी सांगितली की त्याचं वाईफसोबत त्याचं पटत नाही आणि डिवोर्स केस चालू आहे. पण त्यांना माहिती असेल ना तुम्ही ट्रान्सजेंडर आहात, हो. माहीत असूनही? हां, बघा ना, सांगते ना, की मी ट्रान्सजेंडर आहे हे माहिती असून तो माझा फ्रेंड बनला आधी. आम्ही 2 ते 3 महिने फ्रेंड राहिलो. त्यानंतर फिजिकल झालो. फिजिकल झाल्यानंतर आमचं प्रेम वाढलं. प्रेम वाढलं तर एवढं वाढलं की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो आणि खूप आदर, खूप आपुलकी एकमेकाबद्दल. पण दुसरीकडे अशी परिस्थिती होती की त्याच्या घरी माहीत व्हायला लागलं होतं आणि त्याने माझ्यासोबत जे केलं मला नंतर रिअलाईज झालं की हा व्यक्ती फक्त माझा शरीराचा उपभोग घेण्यासाठी माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय. म्हणजे मी त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत होते, मी फिजिकली तेवढी प्रेम नव्हती करत. पण त्याला शरीराबद्दल एवढं अट्रॅक्शन होतं, त्याला जेव्हा पाहिजे, जसं पाहिजे त्याने मला तसं यूज केलं. मी काहीच म्हटलं नाही. जेव्हा डिस्प्यूट झाले, तेव्हा तो व्यक्ती पलटून गेला आणि त्याने कुठेतरी मला अशा स्थितीमध्ये सोडलं की मला तिथून असं रिकवर व्हायला वेळ लागला पुन्हा. की बघा ना, की हे सगळं एक नाटक होतं. कशासाठी? फिजिकलसाठी. की त्याला त्या गोष्टीची गरज होती जी घरून भेटत नव्हती. माझ्याकडून जी पूर्ण होत होती त्याची गरज. त्या गरजेसाठी तो व्यक्ती माझ्यासोबत एवढे वर्ष होता तो. तर जेव्हा आमचं ब्रेकअप झालं असेल तेव्हा माझ्या मनावर खूप वाईट परिणाम झाला त्याचा की अशीही लोकं असतात काय? पण तुम्हालाही तर माहीत होतं की तो मॅरीड आहे. हां. त्याने जी स्टोरी बनवली होती की डिव्होर्स केस चालू आहे, काय आहे? तर मी त्याला नेहमी म्हणायची की तुझी खरंच केस चालू आहे, तर तुझे डॉक्युमेंट्स दाखव मला डिव्होर्सचे किंवा तू घराच्या बाहेर राहतो. तर असा मला डाऊट यायचा. तुम्ही वकील झाल्या होत्या त्या सगळ्या ह्याच्यात? हो. वकील झाल्यानंतरची गोष्ट आहे ही. अच्छा. तर जेव्हा मी त्याला विचारलं की तुझे डिव्होर्स पेपर्स दाखव किंवा कोर्टाचा केस नंबर सांग, हा सांगायचा नाही. आणि मग मी पण थोडी इग्नोर करायची कारण मी त्याच्या प्रेमात ओघात गेली होती जास्त. तर त्याच्यामुळे जास्त क्वेरी नव्हती करत त्याला. जसं चालते तसं चालू द्यावं. कारण मला त्याच्याबद्दल खूप अट्रॅक्शन झालं होतं. माझं मन लागलं होतं त्या पुरुषामध्ये. आणि
त्याला फिजिकल जी गोष्ट भेटत होती ती घरून नव्हती भेटत, तर ऑब्व्हियसली तो मला बळवून फुसलवून प्रेमाचं नाटक करून मेंटेन करायचा बस. पण इमोशनली तुम्हाला तुमच्या म्हणजे हे घरच्यांना माहिती होतं की तुम्हाला लिव्ह इन म्हणजे तुम्ही रिलेशनमध्ये आहात? माझ्या आईला माहिती होतं. मग आईनी काहीच त्याच्याबद्दल परिणाम, दुष्परिणाम असे काही कधीच आईने सजेस्ट मला समजावलं होतं की तो मॅरिड पर्सन आहे, तर तू त्याच्या दूर राहा बा. आणि मी म्हटलं आई तो मॅरिड आहे तर त्याच्या घरी प्रॉब्लेम आहे ऑलरेडी आणि तो वाईफसोबत राहत नाही. तर त्याच्यामुळे मी आईला समजवण्याचा प्रयत्न करू त्याचा भाग घेऊन. तर असं उलटं चाललं होतं. आणि अशा याच्यात कोणी मैत्रीण जीवाभावाची की जिच्याशी तुम्ही हे शेअर कराल आणि तुम्हाला त्याच्यातनं ती काढणारी किंवा या सगळ्या ह्याच्यातनं, कारण तुम्ही इतकं सुसाईड अटेम्प्ट करेपर्यंत तुम्ही एकदम प्रेमात गेल्या होत्या हां. आणि असं कोणी जवळचं नव्हतं की तुम्हाला त्यातनं काढेल? रितू होती. मी रितूला सांगितलं होतं की रितू माझ्यासोबत असं असं होतं आहे आणि तो माणूस जो आहे तो चांगला वागत नाही आहे माझ्यासोबत आता आणि त्याच्या घरी माहिती झालं आहे. तर रितू म्हणाली की शिवानी जाऊ दे ना, प्रेम काही नसतं, हे लोक फक्त फायदा घेतात. त्याचं जोपर्यंत मन भरेल तोपर्यंत तुझ्यासोबत राहील, मन भरल्यावर तो तुला सोडून देणार. तर रडायला यायचं, खूप बेकार वाटायचं. पण कसं तरी मनावर दगड ठेवून मी या गोष्टीतून निघाली, आता दूर झाली. अच्छा, म्हणजे ते मी म्हणजे मला 4 ते 5 महिने खूप बेकार गेलेत माझे. म्हणजे आपण म्हणतो ना की पण मग सुसाईड अटेम्प्ट का? सुसाईड अटेम्प्ट म्हणजे तिथे पुन्हा कुठेतरी माझं लाईफ मला हे झाल्यासारखं वाटलं, म्हणून हे झालं होतं. सुसाईड अटेम्प्ट केव्हा झाला, जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये डीपमध्ये होतो तेव्हा भांडणं झालीत काही, त्याच्यामुळे झाला होता माझा सुसाईड अटेम्प्ट तो. मग त्यामध्ये परत तीच वाचले मी. गोष्ट एकदा परत तुम्ही केली आणि त्याच्यानंतर परत तीच. बघा ना, माझा जीव जाताना 4 वेळा वाचला. पहिला सुसाईड अटेम्प्ट माझा 12वी नंतर झाला होता बॉईज हॉस्टेलमुळे. दुसरा 2019ला. तिसरा कोरोनामध्ये माझी तब्येत खराब झाली होती, मला कोरोना झाला होता, माझा 82 ऑक्सिजन झालं होतं, तिथूनसुद्धा वाचली मी. त्यानंतर माझी एक सर्जरी झाली होती, त्या सर्जरीमधून सुद्धा जीव जाता जाता वाचला माझा. कुठली सर्जरी? एक वजायनोप्लास्टी नावाची आमची सर्जरी असते, तर त्यामध्ये पण मला पोस्ट कोविडचे सिम्पटम्स होते, तर त्याच्यामुळे मला कॉम्प्लिकेशन्स गेल्या आणि तिथूनसुद्धा वाचली मी. म्हणजे असं करता करता 4 वेळा माझा जीव वाचला. म्हणजे तुम्ही मरायला नकोच आहे कोणाला. नाही, मी जेव्हा ही गोष्ट कुणाला सांगते ती मला पण असं वाटते की यार देवाने काहीतरी माझ्या हातून नक्कीच चांगलं चांगलं काम. करायचं असेल, म्हणून मला नाहीतर माझं जीवन जगायची खरंच इच्छा नव्हती. मी ॲक्च्युअलमध्ये बाकीच्या ट्रान्सजेंडरप्रमाणे आमच्या ज्या सुसाईडचं प्रमाण जास्त आहे, हे लोक सुसाईड लवकर करतात. इथे आता MP मध्ये माझ्या एक ट्रान्सजेंडर फ्रेंड होती, तर तिने ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. म्हणजे तिला एवढी बेकार मौत भेटली ट्रेनसमोर येऊन. असं काय झालं असेल तिच्या लाईफमध्ये? तर हाच प्रकार असतो, कधी लवचा चक्कर असतो, कधी घरच्यांचा चक्कर असतो, समाजाने समाजाचा दूध करण्याचा. तर आमचे लोक डिप्रेशनमध्ये ऑलरेडी असतात आणि हे जे सगळं चालवलं आहे, हा जो तिरस्कृतपणा आम्हाला समाजाने दिला आहे ना, तर त्यांच्यामुळेच आम्ही कुठेतरी मागे आहोत. सर्वांना आमची दुवा पाहिजे. 10 रुपये देतात, आशीर्वाद घेतात, पण आम्हाला ॲक्सेप्ट करत नाही. मला एक सांगा, आम्ही जर म्हटलं की आम्हाला कामाला ठेवा, तुमच्या इथे झाडू पोछा तरी मारू द्या, तर तुम्ही ठेवाल काय? नाही. तुम्ही म्हणाल आम्ही जर चक्का कामाला ठेवा तर लोक आम्हाला चिडवतील, म्हणतील काहीतरी. म्हणजे तुम्ही इकडून पण बोलता आणि इकडून पण बोलता. मला एक सांगा, तृतीयपंथी जन्माला आला तर कुठल्या ग्रंथामध्ये किंवा कुठल्या पुस्तकामध्ये असं लिहून आहे काय की त्याला किन्नराच्या हवाले करावा म्हणून? आहे ना. मग तुमच्या इथे अपंग मुलगा जन्माला आला, तुम्ही त्याला शिकवता, अपंगाचं सर्टिफिकेट काढता. मतिमंद जन्माला आला, मतिमंदाच्या शाळेत टाकता. पण किन्नर जन्माला आला तर तुम्ही त्यांना देऊन देता किन्नराच्या हवाले. का बरं? तुम्ही शिकवू नाही शकत त्यांना? माझ्या आईवडिलांनी जसं मला मोठं केलं तसं तुम्ही पण करू शकता. मी खरंच तुमच्या आईवडिलांचं कौतुकच करेल, कारण त्यांनी बाकी जनरली आपण असंच बघतो की ते हवाले करून देतात हो, हो. आणि त्यांना समाजात वावरायचं असतं. हो. लोक काय म्हणतील काय नाही, ते याला ठेवून किंवा हिला ठेवून काय फायदा म्हणून देऊन बरोबर. टाकतात. हो. पण खरंच कौतुकास्पद आहे तुमच्या आईवडिलांनी की अजूनही तुमचे आईबाबा आहेत अजून. माझे वडील एक्सपायर्ड झाले कोरोनामध्ये 2021ला आणि आता आईसोबत राहते मी घरी.
नॉर्मल चर्चा असतात म्हणजे घरी पण, आणि असं ते जो फेज होता तो चालला तो गेला. चालला गेला. आता आता व्ह्यूज चेंज झाले लोकांचे. पण ह्या चेंज होण्याच्या मागे हां. एज्युकेशन कामात आलं हे नाही वाटत तुम्हाला? हो, एज्युकेशनमुळेच मी फेमस झाली मला असं वाटते आणि एज्युकेशनमुळेच मी पुढे चालली असं कुठेतरी मला वाटत आहे. म्हणजे तुमच्या जे बधाई मागणं म्हणा हां, हां, किंवा हां. ट्रेन मागणं हां, म्हणा, हां. बऱ्याच लोक कमी झाले आहेत. म्हणजे आताही खूप कमी लोक दिसतात हो, हो, ट्रान्सजेंडर. हो, हो. तर अवेअरनेस आलेला आहे तुमच्या याच्यामध्ये? थोडाफार चेंजेस आहे. बघा ना, कुठेतरी आमचे लोकं पण चुकतात, की तुम्ही ट्रेन मागत आहे, तर तुम्ही जबरदस्तीने मागता लोकांना किंवा मग तुम्ही लग्नात गेले, तर तुम्ही निर्वस्त्र होतात, साड्या वर करून लोकांना मागतात. तर ते चुकीचं आहे. म्हणजे आता बघितल्याबरोबर लोक लांब पळतात की घाबरतात. अरे बघा बाबा ना, आले, घाबरतात. घाबरतात. हां. का बरं? त्यांच्यामुळे माझा लॉस होतो कधी-कधी. आता आपल्या समाजामध्ये अनएज्युकेटेड वर्ग आहे, ज्यांना माहिती नाही की मी वकील आहे म्हणून. तर मला चक्क नजरेनंच बघतात ते. तर तिथे कसं होतं की घाबरतात, बोलायला पाहत नाही. का बरं? कारण त्यांनी ट्रेनवर रुद्रावतार पाहिला आहे दुसऱ्यांचा. हम्म. बऱ्याचदा असं होतं की आई-वडिलांचे संस्कार कुठेतरी चुकीचे होतात. शाळेतले मुलं कुठे जमले असले, मी जात असली तिथून, तर छक्का चालला, छक्का चालला म्हणतात. का बरं? त्यांची गलती नाही त्यामध्ये. त्याच्या आई-वडिलांनी संस्कार असे दिले की याला छक्का म्हणतात. छक्का ही शिवी आहे आमच्यामध्ये. जर तुम्ही तृतीयपंथी हा स्टँडर्ड वर्ड वापरला तर किती चांगलं वाटते. छक्का-छक्का म्हटल्यामुळे ते पण छक्का म्हणायला लागतात. तर इथे कुठेतरी समाजाचा दोष आहे. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकच अँगलने पाहू नका. प्रत्येकाचे वेगवेगळे अँगल असतात. मी एज्युकेटेड आहे. मी कधी साडी वर केली नाही. मी टाळ्या वाजवून लोकांना जास्त शिवा दिली नाही कधी. मी कधीच नाही. मला खूप जास्त झालं तर कोणी छेडछाड केली तर मी थोडाफार शिवा देते त्याला. 2-3 टाळ्या पण वाजवून देते आली वेळ तर. ते माझं अजूनही? ते माझं सेल्फ डिफेन्स आहे. अच्छा, ते कारण अजूनही? मला जर एखादा बदमाश मुलगा माझ्या मागे लागत असेल, तर मग मला त्याला काही ना काही थोडं गरम करावंच लागेल. तर त्यामुळे. तर माझं असं म्हणणं आहे, की समाजाला माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येकच 5ही बोटं आपल्या हाताचे सारखे नसतात, वेगवेगळे असतात. प्रत्येकाला वेगळ्या अँगलने पहा. तो विषय काय आहे समजून घ्या. शिवानी सुरकार काय आहे आधी तुम्ही समजून घ्या. तिच्याशी 2 मिनिट बोला तर ती काय आहे तर. तुम्ही दुरूनच म्हणाल, की ही यांच्यासारखीच आहे का टाळ्या वाजवणारी, ट्रेनवर भीक मागणारी. तो व्ह्यू नका ठेवू तुम्ही. असं माझं म्हणणं आहे. म्हणजे अवेअरनेस पुष्कळ आलेला आहे. हां, आणि तो थोडं-थोडं. एज्युकेशन किंवा गव्हर्नमेंटनी बरेच काही रूल्स अँड रेग्युलेशन किंवा तृतीय पंथींना जागा दिलेली आहे आपल्या नाही, गव्हर्नमेंटने आमच्यासाठी काही केलेलं नाही. मला बघा ना, नाही, आपण म्हणतो ना की जेव्हा आपण कुठलाही फॉर्म भरतो तेव्हा मेल, फिमेल आणि अदर्स. बघा ना, मी सांगते. 1% आरक्षण कर्नाटक गव्हर्नमेंटने दिलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेलं नाही. 3रा कॉलम असतो मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर. कॉलम आलेला आहे. पण त्यामध्ये तुमच्या जागा आलेल्या नाही, फक्त कॉलमची जागा आहे. त्यामध्ये असं असतं की जे ट्रान्स वुमेन आहे, ज्यांची वजायनोप्लास्टी झाली आहे, त्यांना लेडीजसोबत कम्पीट करतात. म्हणजे लेडीजसोबत कंपॅरिझन केली जाते आणि त्या परीक्षेमध्ये त्याला लेडीजसोबत गणना केली जाते. पण ही सर्जरी केल्यानंतरच? हो. आणि ट्रान्स मेन जे असतात, जे मुलं झालेले आहेत, तर त्यांना जेंट्ससोबत कंपेअर केले जातात. तर इथे कुठे ट्रान्सजेंडरचा सेपरेट कॉलम असून आम्हाला सेपरेट आरक्षण कुठे आहे? आम्ही तर गव्हर्नमेंटला फक्त 1% आरक्षण मागतो आहे. पण ते 1% हे तुम्ही देऊ शकत नाही. का बरं देऊ शकत नाही? तुम्ही प्रत्येकाचे प्रश्न सॉल्व्ह करता. तिकडे शेतकऱ्याचा प्रश्न असो, गरिबाचा, अपंगाचा प्रश्न असो, प्रत्येक मुद्द्यावर काम केलं जाते. पण आमचा मुद्दा का बरं कोणी उचलत नाही? अच्छा, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना आयदर फिमेल ऑर मेल असं कुठल्या 2 तरी कॅटेगरीज आहे. कॅटेगरीमध्ये हां. यावं लागतं. हां. आणि त्याच्यानंतर ट्रान्स मेन आणि ट्रान्स वुमेन अशा 2 कॅटेगरी आहेत. अच्छा, काय असते ही सर्जरी? सर्जरी इन द सेन्स बघा ना, ट्रान्सजेंडर 2 प्रकारचे असतात. जे आधी मुली होत्या त्यांना मुलं व्हावंसं वाटते आणि ज्या आधी मुलं होते त्यांना मुली व्हावंसं वाटते. तर हे 2 प्रकारचे ट्रान्सजेंडर असतात, ट्रान्समेन आणि ट्रान्स वुमेन. तर त्यानुसार ते सर्जरी करतात, लिंग परिवर्तन करतात. त्याला म्हणतात सर्जरी. मग याच्यामध्ये पण काही असं गव्हर्नमेंटची परमिशन किंवा काय असं नाही, काही प्रोसेस असते असं याच्यामध्ये? काही नाही. हे स्वतःचं? हां, आता राजस्थानमध्ये सेक्स रिसाइनमेंट सर्जरी म्हणते याला. राजस्थानमध्ये ही फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट. पण आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत फ्री केलेली नाही. काय खर्च लागत असेल याला? हे बघा, हे जे ऑपरेशन आहे 1 ते 1.5 लाखापासून 4.5-5 लाखापर्यंत होत आहेत. तर एवढा मोठा खर्च असतो आणि ती आमची बेसिक नीड आहे. मला तरी वाटते गव्हर्नमेंटने सेक्स रिसाइनमेंट सर्जरी जी आहे ती फ्री करायला पाहिजे.
हं. दुसरी गोष्ट की महिलांना जेव्हा छेडछाणी केली जाते तर 354चा वापर केला जातो. 354 कलम लावते जो छेडछाणी करतो. पण आमच्या बाबतीत असं काही नाही. हां. आम्हाला असं कायद्यात काही प्रावधानच नाही आहे. महाराष्ट्र शासनाने स्त्रियांकरिता 50% कन्सेशन दिलं ट्रॅव्हलिंगमध्ये बसेसच्या. बट आम्ही नाही का लेडीज? आम्हाला जर दिलं असतं तर आम्हाला तर जास्त गरज आहे. आम्हाला 50% का आम्हाला 20% पण नाही दिलं. तिथे कुठेतरी सरकार चुकतं आहे. बघा मी पर्टिक्युलर एका सरकारबद्दल बोलत नाही. कुठलंही सरकार असो त्यांनी तृतीयपंथीयांचा मुद्दा उचलला काय कधी? नाही उचलला. शेवटी आम्हाला आंदोलनं करावी लागली. आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागल्यात. केसेस द्यायला क्लायंट पुढे असतात की लांब बघा ना मागतात? झालं कसं की उलटं झालं. मी जेव्हा इथे वर्धेत पाय ठेवला कोर्टाच्या पायरीत तर मला असं वाटलं की मी एक ट्रान्सजेंडर आहे, लोक देईल की नाही मला केसेस. आणि मी जेव्हा एंट्री केली तर मला असं वाटलं की 50-100 रुपये जर रोजचे निघाले, पेट्रोलचा खर्च निघाला तर खूप आहे बा. पण झालं उलटं. बरेचसे लोक माझ्याकडे येऊन राहिले आणि एका वर्षात जवळपास 50च्या जवळपास केसेस आल्या माझ्याकडे. तर ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि हायकोर्टात माझी प्रॅक्टिस झाल्यामुळे मला इथे त्रास गेला नाही. इथे सेशनमध्ये माझी स्मूथली प्रॅक्टिस चालते. मी कुठल्याही सिनियरच्या अंडर प्रॅक्टिस करत नाही. पण मला माझ्या रुबिया बेग मॅडम आणि माझे असद खान सर नेहमी सपोर्ट करतात, मला गायडन्स करतात. क्लायंट जेव्हा तो आपली केस तुम्हाला देतात हां. तेव्हा त्यांचा कसा दृष्टिकोन असतो की पॉझिटिव्ह असतं की हां दृष्टिकोन म्हणजे त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या बोलण्यावरनं मला असं वाटतं की ही वकील आपलं काम करेल यार, हे काही असो. पॉझिटिव्हिटी असते? पॉझिटिव्हिटी खूप असते की ही करणार काम आणि घेऊन येतात ते. आणि मला आनंद होतो. बरोबर. पण जेव्हा आधी तुम्ही जस्ट वकील झाल्या हां, हां. आणि मला 50-100 रुपये मिळेल म्हणजे एक निगेटिव्हिटी पहिले होती तुमच्या मनात होती निगेटिव्हिटी की कुठलाही ज्युनियर वकील म्हटलं का त्याला प्रॅक्टिस सेट करायला 5 वर्ष लागतात. आणि त्यातलं तर ट्रान्सजेंडर. हां, त्यातल्या त्यात ट्रान्सजेंडर. आणि मला असं वाटलं की मी जाऊ तर कोणाच्या अंडर जाऊ प्रॅक्टिस करायला. मग मी माझं स्वतःचंच चालू केलं. अच्छा, तुम्ही आता हां. स्वतःच आणि त्या याच्यामध्ये आता मी नॉर्मल माझं कमाई होते आहे आणि घर पोचते आहे माझं. मी ऑफिस पण माझं बांधलं आहे घरी, म्हणजे रिनोव्हेट केलं आणि माझ्याच वकिलीच्या पैशातून केलं. अरे वा. एज्युकेशन क्षेत्रासोबत तुम्ही क्रीडा क्षेत्रातही पुढे आहात. त्याबद्दल काय सांगा? कॅरम हा तुमचा आवडता गेम आहे? हो. कॅरममध्ये मला बरेचसे प्राइजेस मिळालेले आहे. आता कॅरम जो आहे हा माझ्या घरी पण आहे. तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात. हो. तर कॅरम हा माझ्या घरी पण आहे. बट आपल्याला कॅरमचा गेम सुधारवायचा आहे तर त्या लोकांना बसावं लागतं ज्यांचा कॅरमचा गेम आहे. आता माझ्यासमोर अशी परिस्थिती होती की इतवारा प्रत्येकच सिटीमध्ये असतो. नागपुरात पण इतवारा आहे, वर्धेमध्ये पण आहे आणि इतवारा एरियाचं नाव आहे. आणि तिथे नॉर्मली कॅरम खेळणारे तुर्रम लोकं बसलेले असतात. अच्छा. तर मला हे माहिती नव्हतं. हां. ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून, ॲज अ लेडीज म्हणून मला प्रॅक्टिस करायला जायचं होतं तिथे. तर आता तिथे मी जायची कुठली गोष्ट सांगता ही? वर्धेची इतवारातली. आता तो जो एरिया स्लम एरिया आहे, तिथे बरेचसे लोकं दारू विकतात, बरेचसे बदमाश लोकं आहेत. तिथे ओळखीचे पण आहेत माझ्या काही आणि मी तिथे कॅरम खेळायला जायची. आणि मी त्या ॲज अ लेडीज म्हणून त्या जेंट्समध्ये बसायची कॅरम खेळायला. आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला जर गेम बनवायचा आहे, माझं जर पॅशन आहे, तर मला तिथेच आणि कॅरम प्रॅक्टिस करायची आहे तर? प्रॅक्टिस करायची आहे. तर मला सुरुवातीला फार त्रास गेला. त्यानंतर हळूहळू करत तिथल्या पण लोकांनी ॲक्सेप्ट केलं. आता मी तिथे जाणं बंद केलं. पण कधी-कधी एखादी वेळेस मला कॉल येतो की शिवानी मॅम कॅरम खेलने आ जाओ. तर मी एखादी वेळेस खेळून येते. हां. तर कॅरमबद्दल खूप पॅशनेट आहे मी. एकदा तुम्हाला म्हणजे ब्रेकअप तुमचा झालेला आहे, हो. ठीक आहे. लव्ह लाईफबद्दल तुम्हाला काय बोलावं वाटेल आता? काही विश्वास आहे कोणा बघा ना माझा की ॲक्च्युअल उडाला आहे विश्वास? माझा जातीवरनं विश्वासच उडाला आहे. मला असं वाटत नाही की कुणावर प्रेम करावं. पण एक मन माझं असंही सांगतं की शिवानी आता तुझं वय 35-36 आहे. तू उद्या जाऊन म्हातारी होशील आणि तुला पण एका पार्टनरची गरज आहे. म्हातारा झाल्यावर एकटं राहणं मुश्किल होतं आणि त्यातल्या त्यात आमचं ट्रान्सजेंडरचं शरीर, एवढ्या सर्जऱ्या झालेलं नाजूक शरीर. तर कुठेतरी असं वाटते की एखादा पार्टनर बघून त्याच्याशी लग्न करावं, सेट व्हावं. पण एक मन असंही आहे की हे लोकं धोकेबाज असतात, तर करू की नाही?
लग्नासाठी ऑफकोर्स मला प्रपोज येत आहेत. मी ट्रान्सजेंडर जरी असली तरी बऱ्याचशा लोकांनी मला लग्नासाठी प्रपोज केलेलं आहे. केलेलं आहे? हो. अच्छा. पण त्यामध्ये असं झालं की मी हे गोष्ट ऑब्झर्व केली की जेव्हा तुम्ही लग्नाचा विषय करता तर तुम्ही म्हणता की मीटिंग करा आणि त्या मीटिंगमध्ये तुम्हाला एक फिजिकल अट्रॅक्शन लागलेलं राहते की आपण हॉटेलमध्ये भेटू बा. तिथे अजून पुन्हा मग माझी मेंटॅलिटी खराब होते की हा व्यक्ती लग्नाच्या गोष्टी करतोय आणि म्हणतो की आपण पहिली मीटिंग हॉटेलमध्ये भेटू. हॉटेलमध्ये कशाला? आपण कुठे घरी पण भेटू शकतो ना. आणि तुम्हाला लग्न करायचं आहे तर लग्नाच्या अगोदर काय मला टेस्ट करायचं आहे काय? लग्नापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यासाठी त्यांचे घरचे पण लोक तयार व्हायला पाहिजे ना. जो पार्टनर आता बघत होती तो डायवोर्सही बघत होती की ज्याचं डायवोर्स झाला आहे, ज्याला मिसेस नाही आहे, असा पर्सन बघत होती. तर मला तिथूनच प्रपोज आले बरेचसे हाय प्रोफाईल लोक होते, काही मिडल क्लास होते, काही एजने कमी होते, काही एजने जास्त होते. तर मी त्यांचे व्ह्यूज घेतले. काही लोक खरंच खूप चांगले होते की त्यांना ट्रान्सजेंडर लोकांबद्दल आत्मीयता आहे की मी ट्रान्सजेंडर आहे तर तुम्ही मला ॲक्सेप्ट करू शकता काय? तर ते हो म्हणाले. तुम्ही मला समाजासमोर 4 चौघासमोर लग्न करून तुमच्या घरी घेऊ जाऊ शकता काय? तर हो म्हणाले. हो म्हणाले? हां. मग पुढे? तर पण माझी मेंटॅलिटी अशी झाली आहे की माझ्यासोबत एक वेळा जो गेम झालेला आहे, पुढे सरकायला थोडी घाबरते आहे. अच्छा. मग अशाने तर म्हणजे जी लाईफ पार्टनर, ॲज अ लाईफ पार्टनर तुम्हाला पाहिजे आहे, तसं तर मग कोणीच मिळणार नाही. माझ्या अपेक्षा नाही आहे की माझा जो नवरा किंवा माझा जो पार्टनर असेल तो दिसायला हँडसम असायला पाहिजे, तो बॉडी बिल्डर असायला पाहिजे किंवा तो पैसेवाला असायला पाहिजे. माझं सरळ म्हणणं आहे की माझा जो पार्टनर असेल तो माझ्यापेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा पाहिजे, म्हणजे 45 ते 50च्या दरम्यान पाहिजे, सिम्पल मॅन पाहिजे आणि माझ्यावर प्रेम करणारा पाहिजे, नाही माझ्या शरीरावर प्रेम करणारा. आणि तुम्हाला वाटतं की हे सहज मिळेल? मिळालं तर ठीक, नाही तर नाही, बघूया. नाही, मी याच्यासाठी विचारते आहे कारण लोकांची मेंटॅलिटी ॲज अ ट्रान्सजेंडर तुम्हाला कोण ॲक्सेप्ट करेल बघा का? ना, मी जास्त करून बघितलं की लोक शरीराच्या मागे जास्त जातात सुंदरतेच्या. त्यांना बरेचसे उदाहरणं आहेत की सुंदर ट्रान्सजेंडर असतात, त्यांचा यूज करून घेतात. पण त्यांना ट्रान्सजेंडरचं मन नको आहे, त्यांना ट्रान्सजेंडरचं शरीर हवं आहे. तर ही जी मेंटॅलिटी लोकांनी बनवली आहे ती चुकीची आहे. आता कायद्यानुसार ट्रान्सजेंडर लोक लग्न करू शकतात आणि काही लोक रेडी पण आहे त्यांच्यासोबत लग्न करायला. जसं तुम्ही त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे शारीरिकरित्या, तसं मनावर पण तुम्ही त्यांच्या प्रेम करा. आणि असं कधी झालं आहे का की जसं आता तुम्ही म्हटलं की तुम्हाला धोका झाला, पण असं कोणाला झालं की तुम्हाला बघून, म्हणजे मी आधीच तुमचं कौतुक केलेलंच आहे की तुम्ही सुंदर दिसता, पण असं कोणाला बघून झालं आहे की अरे मी तर समजलो म्हणजे नॉर्मल मुलगीच आहे. मुलगी आहे, पण नंतर त्यांना कळलं की नाही ही तर ट्रान्सजेंडर आहे आणि त्यावेळेला मग त्यांनी नाही म्हटलं, असं कधी झालं? हां. बघा ना, आत्ताचीच गोष्ट आहे. नुकतीच माझं जेव्हा ब्रेकअप झालं होतं, तेव्हा आई पण फोर्स करत होती, की एखादा पार्टनर बघून सेट होऊन जा. तर मी एक जीवनसाथी.comवर रजिस्टर केलं आणि माझा फोटो अपलोड केला. तर त्यामध्ये गंमत अशी झाली, की मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या आणि त्यामध्ये मेल, फिमेलचं 2च ऑप्शन होतं, ट्रान्सजेंडरचं नव्हतं. तर मग मी फिमेलमध्ये टाकलं. तर मी काही लोकांशी ऑब्व्हियसली चॅटिंग पण केली. आता चॅटिंग करता काही लोकं मी डायरेक्ट म्हटलं की आय एम अ ट्रान्सजेंडर. अच्छा, मी 1-2 लोकांना म्हटलं ट्रान्सजेंडर, तर त्यांनी मला अक्षरशः ब्लॉक करून टाकलं. आणि काही लोक असे होते की मी ट्रान्सजेंडर म्हटल्याबरोबर हां ठीक आहे ना, कोई बात नाही चलेगा, असे पण म्हणणारे होते. हां, म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक दिसले. अच्छा. पण काही लोकांशी मी पर्सनली पण पण बोलले. ते किती सिरियसनेसनी की फक्त टाइमपास? नाही, काही लोक सिरियस पण होते त्यातले. त्यांनी मला लिटरली लग्नासाठी प्रपोज केलेलं आहे की मी ॲक्सेप्ट करायला, लग्न करायला रेडी आहे. मग तुमचं काय रिॲक्शन? माझा विश्वासच उडलेला आहे सध्या. माझी कोणाशी चॅटिंग झाली अनोळखी व्यक्तीशी मॅट्रिमोनियल साईटवरनं. तर तिथे तो माझ्याबद्दल विचारतो व्यक्ती की तुझं शिक्षण काय झालं, काय नाही. मग मी त्याला असं म्हटलं की गुगलवर माझं नाव टाक आणि माझ्याबद्दल तू बघ. आणि त्याच्यानंतर मला त्या व्यक्तीचा फोन येतो आहे की तू तर खूप फेमस असती आहे, तुझ्याशी लग्न केलं तर मी फेमस होऊन जाईल. अच्छा, तर म्हणजे फक्त फेमस होण्यासाठी पण बरेच लोक लग्न तर करायला अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहे. तर एक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्ह्यूज आहे.
शिवानी, मला एक विचारायचं होतं की तुम्ही जसं म्हणता की तुम्हाला बॉयफ्रेंड किंवा तुम्हाला ब्रेकअप झाला, तुम्हाला धोका मिळाला, पण पण लग्नापर्यंत ठीक आहे, पण पुढे लग्नानंतर कुटुंब वाढवणं आणि हे सगळ्या गोष्टी तर त्या होऊ शकत नाही. हा माझा एकीचा मुद्दा नाही आहे, हा कॉमन प्रश्न आहे की लग्नानंतर आम्हाला मूल होणार नाही. तर आम्ही आधीच डिक्लेअर करतो की आम्हाला मुलं होऊ शकत नाही. बट नॉर्मल एक लेडीज जशी राहते तशा प्रकारचं सर्व होऊ शकतं. पण तुम्ही जर एक बाजू बघतो म्हटलं तर नवरा बायकोचं लग्न होतं आणि काही काही लोकांना 10 वर्षे मूल होत नाही. म्हणून का नवरा बायकोला सोडतो किंवा बायको नवऱ्याला सोडते काय? ते दुसरं ऑप्शन यूज करतात की दत्तक घ्यायचं बा म्हणून. तर आमच्याकडे पण ते ऑप्शन आहे की आम्ही दत्तक घेऊ शकतो. जर चांगला प्रेम करणारा नवरा आहे आणि तो आम्हाला लाईक करतो, तर का बरं आम्ही दत्तक घेऊ शकत नाही? पण परत तिथे हा येईल ना की त्या मुली समाज म्हणजे कुटुंब वाढवू शकत नाही, ती गोष्ट मान्य आहे, पण कुठेतरी ट्रान्सजेंडर हा एक इश्यू तिथे येतो. आता बऱ्याचशा ट्रान्सजेंडर लोकांनी नॉर्मल मुलांसोबत लग्न केलेले आहे आणि ते हॅप्पी लाईफ जगत आहे आणि तिथे कुठेतरी त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही, मग बाकीच्यांना काय कसा प्रॉब्लेम असू शकतो? म्हणजे सहज त्यांनी जर स्वीकारलं तर कुठेच प्रॉब्लेम आहे इथे मनाचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही कसं स्वीकारता. नॉर्मली लोक काय करतात की ट्रान्सजेंडर लोकांचा फायदा घेतात शरीराचा आणि जोपर्यंत फायदा घ्यायचा आहे तोपर्यंत घेतात, नंतर सोडून देतात. तर तसं व्हायला नको. तुम्ही कोणाच्या इमोशनसोबत खेळू नका, असं माझं म्हणणं आहे. कायदा असा कुठला बनला पाहिजे इतक्या सहजरित्या तुम्हाला अडॉप्ट करण्याची, कारण खूप मोठी प्रोसेस असते अडॉप्शनची. अडॉप्शनमध्ये अजून प्रावधान आलेलं नाही. आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा 377चा निर्णय दिला तर त्यामध्ये समलैंगिक लग्नाला फेटाळलं, पण ट्रान्सजेंडर लोक आहे ते लग्न करू शकतात, त्यामध्ये असं प्रावधान दिलं. आता ट्रान्सजेंडर लोक लग्न करू शकतात तर आम्ही ॲक्टनुसार लग्न करू, मॅरेज सर्टिफिकेट राहील, सगळ्या गोष्टी लिगल राहील. त्यानंतरचा काय की आम्हाला ॲडॉप्शन घ्यायचं आहे, तर ॲडॉप्शनबद्दल अजूनपर्यंत कायदा आलेला नाही आहे. तुमचा आदर्श कोण आहे शिवानी? माझे आदर्श बरेचसे आहे. माझा आदर्श तर सिंधुताई सपकाळ आहेत सामाजिक कार्यामध्ये आणि सर्वात मोठे आदर्श माझे पप्पा. आणि त्यांचं जेव्हा मी स्मरण करते की हा माणूस याने जर मला इन्स्पायर केलं नसतं तर मी काहीच नसते. शिवानी तुमच्यासमोर उभीच नसते. कधी गौरी सामंतसोबत भेटण्याचा हे आला? नाही, त्या माझ्या फ्रेंड आहेत. असं आम्ही एकमेकींना पर्सनली भेटलो नाही, पण फोनवर 2-3दा बोलणं झालेलं आहे. झालं आहे? हो. कशा निमित्ताने? ते माझी इथे एक कंप्लेंट होती वर्धेला, तर मी गार्डनच्या संदर्भात त्यांना कॉल केला होता. गायडन्स हां, त्या कंप्लेंटवर काय कसं लिहू, कसं रिॲक्शन देऊ म्हणून. तर तेव्हा माझं बोलणं झालं होतं. त्यानंतर एकदा त्यांचा लेख आला होता, तेव्हा बोलणं झालं होतं. अच्छा, म्हणजे डायरेक्ट त्यांचा फोन करून हां, हां, बोलणं हां. पण झालेलं असं आहे. आमचं भेटणं कधी नाही झालं. एक खूपच असा गंभीर प्रश्न आहे. चालेल ना विचारलेला? हां, चालेल. अ, अ, जेव्हा तृतीयपंथी एखाद्या ची डेथ होते, मरतो, असं म्हणतात की त्यांना कोणी बघत नाही किंवा बघू नये. ते काय आहे? म्हणजे गैरसमज बरेच आहेत. बघा काय असतं, जेव्हा आमच्या लोकांची डेथ होते तर आमचं मृत शरीर कुठल्या स्त्री अथवा पुरुषाने बघितलं तर पुढच्या जन्मात आमचा जन्म तृतीयपंथी म्हणूनच होतो. अच्छा, त्याच्यामुळे तुमचा जर हां. बघितला कोणी तर तर परत तोच हां, तोच जन्म. तर आम्ही काय करतो, रात्री 12 नंतर मय्यत काढतो आणि ते मय्यत कुणाला दिसली नाही पाहिजे याची दक्षता घेतो. बरेचदा मृत शरीर आम्ही पायाला पाय बांधतो असे रस्सीने आणि त्याच्या खांद्यात हात टाकून आम्ही असं मृत शरीर घेऊन जातो. असं म्हणजे वाटतच पायी नाही की चालवत? पायी चालवत. पण असं वाटत नाही की ती मय्यत आहे म्हणून. आणि बऱ्याचदा काय होतं की आमच्या याच्यात मृत शरीराला चपलीने मारतात की देवा या जन्मात तू असं बनवलं, पुढच्या जन्मात पूर्ण स्त्री बनव नाही तर पूर्ण पुरुष बनव. देवाला मागणं घालतो आम्ही. लोकांचा गैरसमज असा आहे की यांची मय्यत बघितल्याने करोडपती बनतो माणूस आणि बरेचसे लोक झालेही आहे. आता त्यामागचं रिझन मला माहिती नाही. पण हे खरं आहे? म्हणजे हे असं कुठलं असं एक्झाम्पल माझ्याकडे नाही आहे त्याचं, बट लोक मानतात आणि बऱ्याचशा तोंडातून ऐकलं आहे की असं खरंच होतं बा. म्हणजे ज्यांनी मय्यत बघितली, तो हां, खूप करोडपती ज्यांनी बनून बघितली जातो. तो हां. करोडपती बनतो. आणि झाले 1-2 एक्झाम्पल्स आहे. एक गुजरातमधलं एक्झाम्पल आहे की तो त्याचा एक छोटंसं दुकान होतं आणि आज त्याचा खूप मोठा कारखाना आहे.
कारण त्याला मय्यत प्रत्यक्षात बघायला मिळाली होती तृतीयपंथींची. 12 नंतर काढतात. हो, 12 नंतर. आणि असं जसं नॉर्मल पीपल जसं वाजा-गाजानी नेतात नाही, माझा काजा काहीच आणि काही सजावट नाही आणि काही नाही, काही काहीच काही नाही, काहीच नाही. पुढे काय? पुढे मग त्यांचं शरीर गाडलं जातं. तर हे जे जिथे गाडलं जातं हां, हां. ते स्पेशल असा स्मशानभूमी असते की नॉर्मल लोकांची? बघा, नॉर्मल लोकांच्या स्मशानभूमीत पण आम्ही गाडतो किंवा मग बरेचदा तुम्ही शबनम मौसी हा पिक्चर बघितला असेल. त्या शबनम मौसी पिक्चरमध्ये जेव्हा ती मरण पावते तर तिला घरीच गाडल्या जाते. तर असं पण होतं कधी-कधी. होतं? हो. पण आता ते जुन्या काळात व्हायचं. आत्ताचं थोडं वेगळं झालं आहे, तर आम्ही नॉर्मली स्मशानातच. तुमच्या तृतीयपंथीमध्ये असं कुठली तरी अशी पूजा किंवा कधी कधी पिक्चरमध्ये दाखवतात, ती अशी काही असते का की दुल्हनसारखं नवरीसारखं सजवून? बघा, काय असतं की आम्ही एक दिवसाचा नवरा बनवतो अहिर-रावण आणि ते दुसऱ्या काय दिवशी असतं? बांगड्या भरतो. ही एक पूजा आहे. तर या पूजेमध्ये मी अजून पण गेली नाही. त्या पूजेमध्ये रात्री तुम्हाला नवरा बनवावा लागतो आणि सकाळी त्याच्या नावाच्या बांगड्या फोडावं लागतो. आम जनतेला काय सांगाल, काय सजेस्ट कराल म्हणजे आमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातनं जे दुरावतात किंवा ट्रान्सजेंडरला बघितल्यावर घाबरतात, त्यांच्याशी बोलायचं नाही किंवा बरेच गैरसमज असे असतात, त्या लोकांविषयी कधी तिरस्कार असेल किंवा काय जे काही आज मनात असेल तुमच्या, ते पॉडकास्टच्या माध्यमातून काय सजेस्ट कराल लोकांना? सापाच्या शेपटीवर जोपर्यंत तुमचा पाय पडत नाही तोपर्यंत तुम्हाला डसणार नाही. कुत्र्याला तुम्ही दगड जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत कुत्रा तुम्हाला चावायला येणार नाही. तसंच आम्हाला जर कोणी त्रास दिला नाही तर आम्ही नॉर्मल राहतो. बट आम्हाला त्रास दिला, छेडछाणी केली तर मग आम्ही ॲग्रेसिव्ह होतो. आज तर शिवानीची कहाणी तुम्ही ऐकलेली आहे आणि तृतीयपंथींबद्दल बरेचसे तुमच्या मनात डाऊट्स होते किंवा मतभेद होते, ते मला वाटते काही प्रमाणात दूर झाले असतील. तर आमचा तिरस्कार करता तुम्ही. का बरं? आम्ही डिफरंट आहोत म्हणून. पण तुम्हाला आणि मला बनवणारा एकच देव आहे. मग आमचा तिरस्कार करताना आमच्या देवाचा तिरस्कार तुम्ही करत नाही. तुमच्याजवळ तर सर्व गोष्टी आहे. तुम्ही कुठलीही एक बाजू निवडलेली आहे, स्त्री किंवा पुरुष. आमचं जीवन दुःखमय आहे आणि तुम्ही अजून दुःखमय करता. आम्हाला कमेंट्स पास करून घाणेरड्या छक्का, बायल्या, गुड, मामू, रिवस काय काय पदव्या देतात तुम्ही विचित्र. तर तो दृष्टिकोन सोडून आम्हाला एका चांगल्या अँगलने बघण्याचा प्रयत्न करा. कुणाबद्दल 2 गोष्टी चांगल्या बोलणं होत नाही तर वाईटही बोलू नका. तुम्ही म्हणता की आमची दुवा बद्दुवा लागते. मग तुम्ही आमच्याबद्दल चुकीचं बोलता तर तुम्हाला इनडायरेक्टली तर आमची बद्दुवा लागेलच ना. मग ती बद्दुवा कशाला घेता? आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला समाज